तो मोगऱ्याचा गजरा, हिरवा चुडा, हातावरची ती मेहंदी फार आवडायची मला. रात्र रात्र जागून मेहंदी काढायची आणि मग साखर आणि पाणी लावून तिलाही रात्रभर जागवत ठेवायची आणि त्या सुगंधामध्ये रात्र डोळ्यात साठवायची. एक मेहक रहती ना मेहंदी की. आणि सकाळी उठल्या उठल्या आधी ती हाताची मेहंदी हळू 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 काढायची आणि मग पाण्याखाली हात स्वच्छ धुवायचे. फार गडद रंग यायचा, म्हणजे डार्क कलर आता फार गडद रंग यायचा. याला म्हणतात, असे म्हणतात की मेहंदी फार रंगली की नवऱ्याचं प्रेम जास्त असतं म्हणे. हळूहळू मेहंदीचा रंग कमी होऊ लागला की हळूहळू मेहंदीचा रंग कमी होऊ लागला, मग तो पुसट होऊ लागला आणि मग एक दिवस तो नाहीसा होऊन जातो. लग्नात लावलेली काय ती मेहंदी, पुन्हा काही योग आलाच नाही. मोगरा माझा जीव की प्राण. सकाळी देवाला फुल वाहावे आणि मग इवलासा मोगऱ्याचा गजरा केसामध्ये माळावा आणि त्या पूर्ण दिवस त्या सुगंधामध्ये हरवून जावे आणि मग पूर्ण दिवस त्या सुगंधामध्ये हरवून जावे. यांनाही आवडायचं मग तो माझ्या केसात माळलेला गजरा. यांनाही मग तो आवडायचा माझ्या केसामध्ये माळलेला गजरा. आता नाही गजरा फुल केसामध्ये, बरं नाही दिसत म्हणे. देवघरात जायचे नसते म्हणे, की देवघरामध्ये पण जायचे नसते म्हणे. मग लांबूनच नमस्कार देवाला पण. आता नाही लावत फुलांची झाडं, आता नाही लावत फुलांची झाडं. सुकली तीही माझ्यासारखीच. कोणी नाही आलं घरी की कोणी घरी आलं की हळदी कुंकू लावायची प्रथा होती, की कोणी घरी आलं की हळदी कुंकू लावायची प्रथा होती, आहे इंटर. पण मी नाही लावू शकत, मी नाही लावू शकत आणि लावूनही नाही येऊ शकत. मग मी जाते आतल्या खोलीमध्ये. मग मी जाते आतल्या खोलीत, काही बाई कायम असल्याचा दिखावा करत, उगाच नीट असलेले कपडे पुन्हा नीट करायचे, तहान नसताना उगाच पाणी प्यायचे आणि त्या घोटासोबत मोठा आवंडा गिळायचा. खळखळ आवाज यायचा दिवसभर त्या बांगड्यांचा. एक खळखळ आवाज यायचा दिवसभर त्या हातभर बांगड्यांचा. दर आठवड्याला काचार दारामध्ये आवाज द्यायचा, बेटा नवा मला आलाय, बघून घे एकदा, नाही पटलं तर सांग, डाळिंबी आणली बघ की. खुलून दिसायचा हात. आता भाईजान आवाज देत नाहीत, लांबून जातात हल्ली. नाही आवाज येत, नाही सुगंध फुलांचा. वटसावित्र्याला हे कोणी बोलावत नाही. वाण घेऊनही कोणी येत नाही. खिडकीमधून पाहते मी, छान नटतात बायका. एका लग्नामध्ये गेले होते आणि एका बाईंनी सगळ्यांना हळदी कुंकू लावताना पाहिलं होतं. माझ्याकडे पाहिलं आणि पुढे गेली. काय बिचारी काय ते समजून गेली असं. बायकांच्या केसामध्ये गजरे पाहून मलाही मोह झाला होता केसामध्ये गजरा माळण्याचा. शृंगार आता आपल्यासाठी नाही. लग्न कार्यामध्ये सहसा आमंत्रण नाही. बारशे कार्यक्रमामध्ये मंगल कार्यामध्ये बोलावत नाही. आवड ही नाही आता पूर्वीसारखी. साड्यांच्या घड्या तशाच आहेत, कुठं जायचं असतं नेसून तरी. आणि आज अचानक त्या बाईच्या लेकीच्या लग्नामध्ये म्हणे, तुमच्या हाताने दळद दळायची म्हणे. आता एका जात्यावरचं गाणं मला आठवलं बरं, की हळद लग्नाची दळू आपण साऱ्या जणी, नवरीला हळद लावाया बापाने आसू लपवले डोळ्यांच्या कोणी. उसरी हळद आल्याशिवाय नवरीला लावत नाही, दृष्ट नको कोणाची लागू म्हणून आईचा आई काजळाचा टीका लावली आणि तो दिवस उजाडला. दारामध्ये हळदी कुंकू घेऊन ती बाई उभी होती. हसत मुखाने लावलं आणि लावा मला असंही म्हणाली. हातात मोगऱ्यांचा गजरा देत म्हणाली, माळा केसामध्ये. नवरी मुलगी आली आणि पाया पडत आशीर्वाद मागितला. सुखी रहा, एवढंच बोलू शकले. धन्यवाद. बहुत सुंदर खूप छान.